झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि रेव पार्टीच्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश मौर्य यांनी। मुंबईत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला आणि त्यामध्ये 100 पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या। आता या सगळ्या मुलांची आणि मुलींचे जे ब्लड आणि युरिन सॅम्पल्स पोलिसांनी कलेक्ट केलेले आहेत। या पार्टीमध्ये कोण कोण आलेलं होतं, कशा प्रकारे ही पार्टी आयोजित करण्यात आलेली होती, कशा प्रकारे याचा इन्व्हिटेशन्स पाठवण्यात आलेलं होतं, ड्रग्स कुठून सप्लाय करण्यात आलेला होता, या सगळ्यांचा तपास जो आहे तो पोलिसांनी सुरू केलेला आहे। या पार्टीचे जे ऑर्गनायझर होते हांडा, त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांच्यावर NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना त्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केलेली आहे। या रेव पार्टीमध्ये 2 IPLचे प्लेयर असल्याचं पोलिसांच्या तपासात उघडकीस आलेले आहेत। राहुल शर्मा आणि पार्नेल यांच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी 4 IPLचे प्लेयर्स होते जे रेड होण्याच्या काही मिनिटं आधीच ते इथून निघून गेलेले होते। पोलीस त्यांच्या संदर्भात सुद्धा माहिती गोळा करत आहेत। या पार्टीमध्ये सेलिब्रिटींची मुलं, मॉडेल्स आणि त्याचबरोबर चिअर लीडर सुद्धा आलेले असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांना लागलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जूसारख्या पॉश परिसरात अशा प्रकारे सर्रास रेव पार्टीचं आयोजन केलं गेलेलं होतं आणि यामध्ये मोठमोठी मुलांची लोक जी आहेत ते सहभागी झालेली होती। आता हा जो ड्रग्स आहे तो कुठून आणण्यात आलेला होता आणि याचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रेव पार्टीमध्ये नेमकी कोणकोणती व्यक्ती आलेली होते त्या सगळ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केलेला आहे। पण IPLचे जे प्लेयर्स होते त्यांनी ड्रग्स कंझ्युम केलं होतं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। जेव्हा मेडिकल रिपोर्ट्स येतील तेव्हा हा पिक्चर सुद्धा क्लिअर होऊन जाणार। पण नक्कीच आपण पुन्हा एकदा म्हणू शकतो की IPLचे जे प्लेयर्स आहेत ते अशा प्रकारे वेगवेगळ्या पार्टीमध्ये जात असतात आणि ड्रग्सचा जो नेहमी वारंवार विषय येत असतो तो पुन्हा एकदा या रेडच्या माध्यमातून समोर आलेला आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह दिनेश मौर्य, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।